पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका प्रसूतीला गेलेल्या महिलेकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे 10 लाख रुपये भरायला नसल्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारले आणि त्यानंतर त्या महिलेचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। हे सगळे नातेवाईक आहेत त्या महिलेचे। खरं तर धक्कादायक ही घटना समोर आली होती आणि पैसे नसल्यामुळे एखाद्या रुग्णाला कशा प्रकारे उपचार नाकारला जाऊ शकतो आणि त्यामध्ये ही किती मोठी घटना घडू शकते याचं एक मोठं उदाहरण समोर आलेलं आहे। या ताई आहेत, हे सगळे नातेवाईक आहेत। हे सगळी घटना घडल्यानंतर त्या ताईंच्या सोबत होत्या। ताई, खरं तर तुम्ही दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी गेला होता आणि उपचार पैशाअभावी नाकारला, नेमकं किती पैशांची मागणी झाली होती आणि काय झालं होतं? त्यांनी सांगितलेलं 10 लाख रुपये डिपॉझिट भरा, त्याशिवाय काय ऍडमिशनचा पेपर होणार नाहीये। म्हणजे एकूण पैसे किती मागितले होते आणि एवढे पैसे त्यांनी मागितलेले होते? ते बोलले की तुमची सिच्युएशन क्रिटिकल आहे, आपल्याला बेबीला प्रीमॅच्युअर तर एनआयसीयू मध्ये ठेवायला लागेल। एका बेबीचे 10 लाख रुपयाचे 2 ट्विन्स होते, 2 बेबींचे 20 लाख रुपये लागतील भरायला आणि हे एका महिन्याचं होतं, ते पूर्ण पुढच्या एका महिन्याचं होतं ना की त्याच टायमिंगचं होतं। आम्ही 3 लाख त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांना जरा रिक्वेस्ट केली की 10 लाख रुपये डिपॉझिट भरा, जर तुमच्याच्याने होत नसेल तर तुम्ही ससून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथं पण ट्रीटमेंट चांगली होतात। त्यानंतर आम्ही 1.5 तासामध्ये 3 लाख रुपयाची अरेंजमेंट केली। आम्ही खाली बिलिंग डिपार्टमेंटला 3 लाख रुपये घेऊन गेलो, पण त्या बिलिंग हेड मीनाक्षी गोसावी त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टरांसोबत बोललेलो आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे जोपर्यंत जेवढं सांगितलं डिपॉझिट देत नाही त्याशिवाय ट्रीटमेंट चालू करायची नाही, तुम्ही ते दंगा करू नका। मुख्यमंत्री सहायता निधीतून असे किती येणार आहेत? 1-2 लाख रुपये येतील। तुम्ही 10 लाखाची मागणी केल्यानंतर 3 लाख रुपये त्या क्षणी भरण्याची तयारी देखील दाखवली होती। आम्ही त्यांना 3 लाख रुपये भरून फक्त पेशंटला ना ऍडमिट करून घ्या, ब्लिडिंग होतंय, जरा ब्लिडिंग थांबवायचा प्रयत्न करा, पेशंटचं पोट दुखतंय, पण ते काहीच त्यांनी केलं नाही। पेशंटचा बीपी हायर साईडला होता। आम्ही त्यांना डॉक्टरांना सांगितलं की ट्रीटमेंट करायला चालू का? ते बोल की तुमच्याकडची एखादी आधीच्या हॉस्पिटलला चालू असणारी जर टॅबलेट असेल तर ती देऊन टाका। आम्ही आमच्याकडचीच टॅबलेट घेतली, त्याच्यानंतर पेशंटचं पोट दुखायला लागलं, आम्ही ते पण सांगितलं। तिथल्या ज्युनियर डॉक्टरांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला, त्यांनी सांगितली तुमच्याकडची जी पेन किलर वगैरे आहे पॅरासिटामॉल वगैरे ती घेऊन टाका। मग आम्ही त्यांना दाखवली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्याकडचीच पेन किलर घेतली। दीनानाथ रुग्णालयात उपचार देखील त्यांनी केले नाही, तुम्ही घरून नेलेल्या गोळ्या देतो रुग्णालयात? घरून नेलेल्या गोळ्या दिल्या त्यांना आणि 3 लाख रुपये भरायची तयारी असून देखील त्यांनी ऍडमिशन केलं नाही। मग हे सगळं ज्यावेळी घडत होतं त्यावेळेस पेशंट समोरच होते, म्हणजे सगळ्या गोष्टी पेशंट आणि डॉक्टरांनी ना पेशंट समोरच सांगितलं की 20 लाख रुपये भरायला लागतील। त्या पेशंटचा बीपी हाय आहे, त्याचं ब्लिडिंग होतंय, पोट दुखतंय आणि तुम्ही त्या पेशंटला बसू पण देत नाहीये चेअरवरती, तेव्हाच तुम्ही सांगता आणि तेवढं सांगून निघून जाताय। डॉक्टर म्हणून काय होतं, तुम्ही काय बोलता, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा ना। तुम्ही रिलेटिव्ह समोर सांगितलं असं काही वाटलं नसतं आणि आम्ही ना 3 लाख रुपये भरत, पण तुम्ही ते सगळं पेशंट समोर सांगायला पाहिजे नव्हतं। पेशंटचा आधीच बीपी हाय होता, अजून त्यांनी टेन्शन घेतलं ना आणि त्याच्यानंतर त्यांची अशी वृत्ती झाली की हे एवढा आता त्रास देतात आम्हाला, हे आताच उपचार नीट करत नाहीत आमचे, पुढे जाऊन काय झालं तर कोण त्याला जबाबदार ना? आम्हाला तिथे एका हॉस्पिटलमध्ये का करायचं होतं? जर काही कॉम्प्लिकेशन राहिले तर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सगळे भेटले असते। आमचा जर दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्याचा टायमिंग वाचला असता, मणिपालला शिफ्ट करण्याचा टायमिंग वाचला असता, एनआयसीयू कॅथलॅब वगैरे सगळं दीनानाथला अवेलेबल होतं, म्हणून आम्हाला एका छताखाली ते सगळं भेटणार होतं, म्हणून आमचं हे चालेल अट्टास चालेल की आम्हाला तिथंच करायचं होतं। जे योगेश बिसे आहेत आपले दादा, त्यांच्या त्या पत्नी होत्या आणि ते एका आमदाराचे सुशांत बिसे त्या एका आमदाराचे स्वीय सहाय्यक आहेत। मुख्यमंत्री कार्यालयातून देखील फोन आला होता, तरी रुग्णालय प्रशासनाने साहेबांनीही फोन केला होता, तरी कोणी काही दखल घेतली नाही। कोणाकोणाचे फोन आले होते आणि ते फोन आल्यानंतर तुम्हाला काय रिप्लाय देण्यात आला? रुग्णालय कार्यालयातनं सीएम ऑफिसमधनं रामेश्वर सरांचा फोन आला होता, पुण्यातल्या विविध पीएनचा फोन त्यांना झाला, विविध अधिकाऱ्यांचे फोन झाले, सुशांत लावत होते आणि कालपासून आम्ही या सगळ्या मीडिया ट्रायल देतोय। पण आम्हाला तर एवढंच म्हणायचंय की तुम्ही म्हणजे जरी सीसीटीव्ही जरी चेक केले, त्याच्यानंतर घैसास सर, सुशांत, धनंजय केळकर सर यांचे कॉल डिटेल्स जरी चेक केले ना तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, सगळे टायमिंग। नेते मंडळी फोन करत होते, अधिकारी फोन करत होते, तरी कुठल्याच प्रकारचं तुम्हाला काही नाही। केळकर सरांनी भाऊनी केळकर सरांना फोन केला, तर ते भाऊ एवढा पण बोलला की आम्ही आमची गावची जमीन विकतोय, तोपर्यंत त्यांना प्रोसेस वगैरे चालू करायला सांगा, आम्ही पैसे देतो गावची जमीन वगैरे विकून। तेव्हा ते असं पण म्हणलेले की बाळा तू काही जमीन वगैरे विकायचं हे करू नको, मी त्यांना डॉक्टरांना फोन करून सांगतो। मग जेव्हा डॉक्टर घैसास यांना फोन केला, ते म्हणायला लागले की कोण आहे असे तुम्ही, मला एवढ्या वरिष्ठांचे वगैरे फोन येतात, तुम्ही मला त्रास देऊ नका, तर तुम्ही जर मला असा त्रास दिला ना तर मी ही केस सोडून देईल। एक डॉक्टर आहे, त्यांना असं बोलणं शोभतं का?
हे सगळं होत असताना तुम्हाला दमदाटी पण त्या रुग्णालयात करण्यात आली. दमदाटी नाही म्हणताय ना, त्यांनी कदाचित ते इगोवर घेतलं असेल. आणि इथं मला सगळ्यात महत्वाचं मेन्शन करायचं आहे की सकाळी जेव्हा वहिनींना लेबर पेन या गोष्टी व्हायला लागल्या तर सकाळी 7:30 वाजता डॉक्टर गैसासांना आम्ही फोन केला होता. ठीक आहे, म्हणजे रुग्णालयात यायच्या आधी सुद्धा आम्ही डॉक्टर गैसासांना फोन केला होता. त्या व्यक्तीने आज काय कुठं म्हणजे जेवताना खाताना फक्त एवढाच विचार करावा की या गोष्टी घडल्यात का नाही, कालपासून ज्या प्रकारे आमची ट्रायल घेतली जाते, या सगळ्या गोष्टी घडल्या, कमीत कमी तेथील लोकांनी आत्मचिंतन करावं. आणि या गोष्टी जर आपल्या घरात घडल्या असत्या तर काय झालं असतं. आणि काही लोकांनी आम्हाला विचारलं की ससूनला गेलं नाही वगैरे. ससूनला सुद्धा आम्ही गेलो होतो. म्हणजे गरिबांनी ससूनला जावं, श्रीमंतांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जावं, मग मधल्या वर्गातील लोकांनी कुठं जावं. आणि आम्हाला तो अधिकार नाहीये का? 3 लाख रुपयाला कुठं किंमत नाहीये का? तिथं त्यांनी लिहिलंय की ना आम्ही आमची कमिटमेंट आहे सेवेप्रती. त्यांनी तिथं मोठा बोर्ड लावलाय. या सगळ्या गोष्टी खरं तर सगळ्यांनी आत्मचिंतन करण्यासारख्या आहे. आणि आम्ही खूप सर्वसामान्य कुटुंबात नाहीत. आम्हाला आता आमची सगळ्यांची कामं आहेत, सगळ्या गोष्टी आमच्यापुढे खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला आमचा खूप वेळ चाललाय. मीडियाने या गोष्टी लावून धरल्या, समाजाने या गोष्टी उचलल्या. खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जस्टिस फॉर तनिषा ही जी काय मुवमेंट आहे ही बेंगलोर आणि दिल्लीमधनं चालू झाली तेव्हा आपल्या इथल्या लोकांचे डोळे उघडले. मला सगळ्यांना विनंती आहे की ना तुम्ही ना या गोष्टीवरती ना सामान्य माणसांनी प्रतिक्रिया द्या. ना आपण अशा हॉस्पिटल्सला देणगी दिली पाहिजे का? अशा हॉस्पिटलला आपण जाब विचारायला नको का? आम्ही जाब विचारला किंवा ना आमच्या या प्रकरणामुळे त्यांना जाब विचारला जातो, ही काय आमची चूक आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. आणि तुम्ही सगळे दुःखात आहात, तुमच्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत. कालपासून या सगळ्या प्रकरणात आम्ही सखोल सगळं विश्लेषण करतोय. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सगळे दावे फेटाळलेले आहेत की रुग्णालय प्रशासनाने मीडियावर आरोप केला की अर्धवट बातम्या दाखवल्या जातात. आम्ही तेच सांगतोय, अर्धवट बातम्या दाखवल्या जातात. आमचं त्यांच्याशी रुग्णालयाशी आमचं कुठलं भांडणच नाहीये. आमचं त्या डॉक्टरशी पण भांडण नाहीये. आम्ही एकच सांगतो, या वृत्तीचं आमचं भांडण आहे. आणि तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारता त्याची आम्ही उत्तरं देतोय. आम्हाला याच्याशी काही अर्धवट माहिती वगैरे जे काय आमच्याशी घडलंय ना, आम्ही 3 उपस्थित होतो, माझा मित्र उपस्थित होता, तेवढंच आम्ही सांगतोय. आणि आम्ही एवढंच सांगतोय की भविष्यात अशा तनिषा घडू नयेत. सगळ्या डॉक्टरांनी सारासार विचार करावा या गोष्टीचा. हे जरी झालं ना तरी आमच्या बहिणींसाठी श्रद्धांजली ठरेल. आणि आता मी फक्त आम्हाला आमचे बेबीज महत्वाचे आहेत, आमचा मित्र महत्वाचा आहे, आमच्या कुटुंबावर कोसळलेला हा डोंगर महत्वाचा आहे. आणि या सगळ्यावरती मंगेशकर हॉस्पिटलला किंवा कुणाला वाटत असेल की आम्ही त्यांना हे करतोय, आम्ही कुठलेही नाही, उलट मीडिया आमच्याकडे सारखी येते. ठीक आहे, आम्हाला सगळ्यात महत्वाचं आत्ता आहे की तो याचा प्रशासनाने विचार करावा की प्रशासनाचं पण ऐकलं जात नाहीये. ठीक आहे, आणि फक्त एका हॉस्पिटल पुरती मर्यादित नाहीये. अशा भरपूर आता जर तुम्ही ना कमेंट्स वाचले सोशल मीडियावर तर तुम्हाला लक्षात येतील आमच्या पोस्टखाली की काय काय घडतंय. आणि ते पण वाचून आम्हाला हळहळ होते की बाबा असं पण घडू शकतं का, असं पण घडू शकतं का. तर एवढंच म्हणू शकतो. या सगळ्या बाळांची तो आता काळजी घेत आहे. बाळांची प्रकृती कशी आहे, काय सांगण्यात आलं डॉक्टरांकडून? सध्या स्थिती स्टेबल आहे त्यांची. कालच एका बेबीला व्हेंटिलेटरवरून काढलेलं आहे. दुसरं जे बाळ आहे त्याची काय प्रकृती आहे? आणि आता तूच सगळी या बाळांची काळजी घेणार आहे? हो, प्रकृती ठीक आहे बाळांची. आम्हाला त्या केळकर सरांना एक सांगायचं आहे की तिथं आम्ही आलो असताना तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करत होतो, फोन करत होतो की आमची अशी कंडिशन आहे, खूप लेबर पेन होते त्या लेडीजला, एवढं ब्लिडिंग होते, तर तुम्ही फास्ट ऍक्शन घ्या. तर त्या सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी डॉक्टरांशी बोलून घेतो. पण त्यांनी काही कालानंतर त्यांनी फोन रिसिव्ह करायचे बंद केले. असा हलगर्जीपणा त्यांनी केला की त्या पेशंटला एवढं पेन होत होतं, एवढं ब्लिडिंग होत होतं, त्यांनी जराही त्यांना दया आली नाही. एवढं तिथं आम्ही त्या ह्याच्यामध्ये लेडीज ती रडत होती. किती वेळ तुम्ही हॉस्पिटलला होता त्याने? जवळपास 2 तास आम्ही तिथं रिक्वेस्ट करत होतो. तिथल्या बिलिंग काउंटरला आम्ही 2 जण तिथे कॅश घेऊन 3 लाख रुपये कॅश घेऊन उभा होतो. तिथल्या तुम्हाला पुरावे हवे असतील तिथले सीसीटीव्ही तुम्ही फुटेज चेक करा. तुमच्याकडे माझ्याकडे जे पेज आहे त्याच्यामध्ये लिहिलंय, त्या धैसा सरांची सही आहे, त्यांचं नाव आहे, त्यांची सिग्नेचर आहे, तिथं लिहिलंय त्यांनी स्पष्ट डिपॉझिट 10 लाख रुपये केल्याशिवाय आम्ही ऍडमिशन करून घेणार नाही. तिथे बिलिंग काउंटरला आम्ही असताना तिथे धैसा सरांनी स्वतः फोन केला होता की तुम्ही तिथं बिलिंग काउंटरला सांगितलं की तुम्ही 10 लाख रुपये भरून घेतल्याशिवाय त्यांचा ऍडमिशन फॉर्म पण ते जर 2 तास जर लेट झालं नसतं तर आज आपली ताई बाळांसोबत आणि आपल्यासोबत असलीच असती. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, हे जनतेने विचार करावा. हा तुम्ही विचार करावा की गोल्डन अवर्स होते ते आमच्यासाठी. तुम्ही पण हा विचार करा की तुमच्या घरात असं घडलं असतं तर त्या टायमिंगला तुम्ही काय हे दिलं असतं. आणि ह्या जरतरच्या गोष्टी आहेत,
ही गोष्ट आमच्यावर घडणार होती किंवा नाही का असं काही लोक म्हणतात वगैरे. तर या जरतरच्या गोष्टी कदाचित आमच्या बहिणी आमची ताई आमच्याबरोबर असली असती. आणि या काय पुढच्या गोष्टी ते तुम्हीच त्याचा आता फॉलोअप सगळ्या गोष्टी करा. आम्हाला आमच्या कुटुंबियांना ह्या सगळ्या गोष्टींवर सोडून द्या ही विनंती. नक्कीच आपण पाहतोय की खूप मोठा हा दुःखाचा डोंगर आहे. 2 मुलींना त्या ताईने जन्म दिलेला आहे आणि जन्म दिल्यानंतर त्या मुलांची आई त्या मुलांना सोडून गेलेली आहे. 10 लाख रुपये भरण्यासाठी नव्हते. खरं तर रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की 2 बेबीज होणार आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी 20 लाख रुपये भरण्याची गरज आहे आणि तात्काळ तुम्ही 10 लाख रुपये भरा. 10 लाख रुपये जर भरले नाहीत तर आम्ही उपचार करू शकत नाही. आणि रुग्णालयाने मुजोरपणा हा सगळा केला आणि त्यामध्ये त्या मुलांच्या त्या बाळांच्या आईचा मृत्यू झालेला आहे. आणि हे सगळे नातेवाईक आहेत. 2 तास ताटकळत ठेवण्यात आला असं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.